नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द्रोणाचार्य अकॅडमी मध्ये मी पुन्हा आपलं एकदा सहर्ष स्वागत करत आहे। अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे। आज आपण चिन्ह व त्यांचा उपयोग पाहणार आहोत। मागील व्हिडिओ मध्ये आपण चिन्हांची नावे पाहिली, परंतु आता आपण त्यांचा उपयोग बघणार आहोत। तर मी आज तुम्हाला 5 चिन्ह घेऊन आलेली आहे की ज्यांचा उपयोग आपण कसा करायचा आहे। तर पहिलं चिन्ह आहे पूर्णविराम। पूर्णविरामाचा उपयोग कसा करायचा असतो तर वाक्य पूर्ण झाल्यानंतर ते वाक्य पूर्ण झालंय हे दाखवण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो। दुसरं चिन्ह आहे अर्धविराम। 2 छोटी वाक्य जोडण्यासाठी या चिन्हाचा उपयोग केला जातो। तिसरा आहे स्वल्पविराम। एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यानंतर या चिन्हाचा वापर केला जातो। जसे हिरवा, पिवळा, निळा हेच शब्द आपल्याला दाखवायचे असेल तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला एकच शब्द लागोपाठ लिहायचा असल्यास या चिन्हाचा आपण वापर करतो। अपूर्णविराम। चौथा चिन्ह आहे अपूर्णविराम। वाक्याच्या शेवटी तपशील देताना आपण या चिन्हाचा वापर करतो। आणि शेवटचं चिन्ह आहे म्हणजेच 5वं चिन्ह। 5वं चिन्ह आहे प्रश्नचिन्ह। वाक्यातील प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी हे चिन्हाचा वापर केला जातो। म्हणजेच एखाद्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला असेल तर तिथे आवर्जून प्रश्नचिन्हाचा वापर केला जातो। पुढील व्हिडिओमध्ये आपण या पुढील चिन्ह पाहणार आहोत। धन्यवाद।